जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे न मागता मोती मिळाले. तर मग सुरू करूया. एके दिवशी एक विद्वान आणि दुकानदार मदत मागण्यासाठी राजाकडे चालले होते. रस्त्यात त्यांना एक भिकारी भेटला आणि म्हणाला, चला मी पण राजाच्या दरबारात येतो, त्याचा दानशूरपणा बघेन. काय, तुम्हाला पण काही पाहिजे आहे का? दुकानदाराने विचारले. नाही, भिकारी म्हणाला. परमेश्वर मला न मागता सर्व काही देतो. दुकानदार शांत बसला. तिघेही दरबारात पोहोचले. राजाने विद्वानाला विचारले, बोला कसे काय आलात? राजन, माझी पत्नी मरण पावली. मला घरातील काम करण्यासाठी एक दासी पाहिजे. राजाने खूप साऱ्या धनासोबत एक सुंदर दासी त्याला दिली. नंतर दुकानदाराला विचारले. तो म्हणाला, महाराज, माझा व्यापार बुडत आहे, कृपया काही धन द्या. राजाने त्याला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या. नंतर भिकाऱ्याला विचारले, तुला काय हवंय? भिकारी म्हणाला, काही नाही. ज्या वस्तूची गरज असेल परमेश्वर स्वतः ते देईल. जर त्याला द्यायचे नसेल तर कोणाचे दिलेले पण राहणार नाही. हे उत्तर ऐकून राजाला खूप राग आला, परंतु तो काहीही बोलला नाही. त्याने त्या तिघांना जाण्याची अनुमती दिली. ते गेल्यावर त्याने एका शिपायाला बोलावले आणि सांगितले, या तिघांपैकी ज्याच्याजवळ काही नसेल त्याचे शिर कापून आण. सैनिक गेला. तिकडे दुकानदार भिकाऱ्याला म्हणाला, जरा ही थैली पकड, मी खूप थकलेला आहो. तेव्हाच मागून सैनिक आला आणि दुकानदाराचे शिर कापून घेऊन गेला. राजाने ते बघितले व त्याला खूप दुःख झाले. राजा म्हणाला, ज्याच्यासोबत स्त्री नसेल त्याचे शिर कापून आण. सैनिक पुन्हा गेला. तिकडे विद्वान आपल्याकडे असणाऱ्या दासीला भिकाऱ्याकडे सोपून लघु शंकेसाठी झुडपांमध्ये गेला होता. सैनिक त्याचे शिर कापून राजाजवळ घेऊन गेला. विद्वानाचे शिर बघून राजा थक्क झाला आणि विचार करायला लागला की तो भिकारी बरोबर बोलत होता. जेव्हा त्याला द्यायचे असेल तेव्हा परमेश्वर स्वतः ते देईल. मागणारे मारले गेले, परंतु ज्याने काही मागितले नाही त्याला सर्व काही मिळाले. खरंच आहे, इच्छा जेवढ्या अधिक असतात दुःख तेवढेच जास्त वाढत असते. तर मग आपली छोटीशी कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.